नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आता ही मतदान आम्ही करणार होतो ती 144 कलम लावलं पोलिसांनी, म्हणून आम्हाला मतदान करता आलं नाही। मध्ये घोटाळा एक चितार दाबलं की दोन जमानं वाजायचं किक, तिकडे एक जायचं इकडे एक जायचं। आमचं मत कुठं गेलेलं तपशीत होतं तर होऊन दिलं। आम्ही इंदिरा गांधी बसणं मतदान करीत आलोय। इंदिरा गांधी बसणं पहिला आधी 10 दिवस शिकवायचं, हाणायला शिकवित होतो आम्ही माणसाची, आणि आता एवढं घोळाला मत होऊन आमचा घोळा झाला। सकाळी काय म्हणलं आमची मत करायची, म्हणलं मिळू तरी आम्ही मत करणार आहे। गावानी 26 तारखेला ग्रामसभेत ठरवलं की आपण आपलं मत घेऊन कुठे गेले ती बघूया। ह्याच्यासाठी सरकारनं, प्रशासनानं आणि पोलीस डिपार्टमेंट, DYSP, PIनं आज कालच्यापासून प्रत्येकाच्या घरी गेले, मतदानाला येऊ नका म्हणले। पण DYSPचं इतकं प्रेशर होतं, मतदान चालू झालं तर तुमच्यावर केसेस करू, FIR करू, कलम लावलं होतं की नोटिसा दिल्या होत्या। आमदार उत्तमराव जानकरेंची बैठक झाली आणि बैठकीत निर्णय झाला की आता झालंय ती भरपूर झालंय, ह्याच्यापर्यंत तहसीलदार प्रांत ऑफिसमध्ये मोर्चा काढू। आणि आता जी काय जबरदस्ती सरकारनं EVMचं मशीनचं घोटाळा मार्केटवाडी ग्रामस्थ काढणार होते बाहेर, ती हाणून पाडलं। ती मतदान आम्ही केलं एकीकडे, मत गेलं दुसरीकडे। असं सगळं गावकऱ्यांचं आणि महिलांचं मतदान असं 23 तारखेच्या निकालानंतर दिसतं। आणि आज जर मतदान झालं असतं ती क्लिअर कट कुठं मतदान गेलं हे कळालं असतं, आणि 5 वाजेपर्यंत आपल्याला दूध का दूध आणि पाणी का पाणी कळलं असतं। सकाळी 8 वाजता सर्व तयारी पूर्ण झालेली असताना, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असताना प्रशासनानं, शासनानं, पोलीस फोर्सनं या ठिकाणी ग्रामस्थांवरती 144 कलम लागू करून ते मतदान थांबवण्यासाठी प्रयत्न केला आणि फार मोठा दबाव या ठिकाणी आणलेला आहे। परंतु हा दबाव किंवा हे बळजबरी हे लोकशाहीला घातक आहे। सर्व तयारी पूर्ण केलेली होती ग्रामस्थांनी स्वखर्चातून, आणि ती प्रक्रिया थांबवण्याचं काम मगाशी 144 कलम लावून प्रशासनानं, शासनानं केलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे। परंतु हा निषेध आहे या प्रशासनाचा, या शासनाचा, ह्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध आहे की अशा प्रकारचं कृत्य ग्रामस्थांच्या विरोधात करायला नको होतं। एक जरी मत झालं तरी सुद्धा ते मत देणाऱ्या व्यक्तीला आम्ही गुन्हा दाखल करू, अशा प्रकारचा आदेश माईकवरून त्यांनी सगळ्यांना सांगितला। तारखेला जी मतदान झालं मार्केटवाडीचं, गेले 3-4 मागच्या इलेक्शनला मार्केटवाडीनं आताचे निवडून आलेले आमदार उत्तमराव जानकर यांना 70 ते 80% मतं पडायची। वास्तविक पाहता आता उत्तमराव जानकर आमदार झालेच आहे, पण मार्केटवाडीला लक्षात आलं नाही आपण एवढी मतं देऊन कमी मतं मिळाली। त्याच्यामुळं गावानी 26 तारखेला ग्रामसभेत ठरवलं की आपण आपलं मत घेऊन कुठे गेले ती बघूया। ह्याच्यासाठी सरकारनं, प्रशासनानं आणि पोलीस डिपार्टमेंट, DYSP, PIनं आज कालच्यापासून प्रत्येकाच्या घरी गेले, मतदानाला येऊ नका म्हणले। तरी 100-500 लोक, महिला आलते स्वपूर्तीने मतदान करायला। पण DYSPचं इतकं प्रेशर होतं, मतदान चालू झालं तर तुमच्यावर केसेस करू, FIR करू, कलम लावलं होतं की नोटिसा दिल्या होत्या। त्यामुळं ग्रामस्थावर आमदार उत्तमराव जानकरेंची बैठक झाली आणि बैठकीत निर्णय झाला की आता झालंय ती भरपूर झालंय, ह्याच्यापर्यंत तहसीलदार प्रांत ऑफिसमध्ये मोर्चा काढू। आणि आता जी काय जबरदस्ती सरकारनं EVMचं मशीनचं घोटाळा मार्केटवाडी ग्रामस्थ काढणार होते बाहेर, ती हाणून पाडलं। म्हणजे ही घोटाळा अजून राहणारच EVMचा, आणि उघडं पाडायला गाव तयार होतं। आणि ह्याला सुद्धा सरकारनं आणि तहसीलदार प्रांत DYSPनं मार्केटवाडीच्या लोकांची संविधानाच्या उघडं करण्यासाठी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलता मतदान करायचा, ती मतदान आम्ही केलं एकीकडे, मत गेलं दुसरीकडे। असं सगळं गावकऱ्यांचं आणि महिलांचं मतदान असं 23 तारखेच्या निकालानंतर दिसतं। आणि आज जर मतदान झालं असतं ती क्लिअर कट कुठं मतदान गेलं हे कळालं असतं, आणि 5 वाजेपर्यंत आपल्याला दूध का दूध आणि पाणी का पाणी कळलं असतं। ह्याच्यापायी प्रशासनाने ही गोष्ट अडवली आणि परत फिरून एकदा लोकशाहीला जी मीडिया, प्रिंट, TV, मीडिया चॅनेलवाली जी 20-25 बरेच दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत गेलं, हे मार्केटवाडीचं गाव प्रसिद्ध झालं की लोकशाही जीवन ठेवण्यासाठी मार्केटवाडीनं ही प्रयत्न केलं। त्याचं प्रशासनाने दाबून टाकलं आणि ही निवडणूक मतदान होऊन दिलं नाही।
नमस्कार. मी मार्कडवाडी ग्रामस्थ हनुमंत तुकाराम वाघमोडे. गेल्या 4 दिवसापूर्वी मार्कडवाडी ग्रामस्थांनी या पाठीमागं 20 तारखेला झालेल्या इलेक्शनच्या प्रक्रियेमधील मार्कडवाडी ग्रामस्थांनी दिलेले मत हे योग्य उमेदवाराला गेलं नाही असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या दिवशी मतमोजणीनंतर जो निर्णय आला त्या मार्कडवाडीच्या मतदानाचा निर्णय हा चुकीचा वाटला ग्रामस्थांना. आणि त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला की आपण आपलं मत नक्की हे असंच झालेलं आहे का यासाठी पुन्हा फेर मतदान घेऊन बॅलेट पेपरवरती फक्त ग्रामस्थांच्या लेवलला आणि ग्रामस्थांच्या विचारानं अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलं आणि एक मताने ठराव करून ग्रामस्थांनी ते मतदान आज 3 डिसेंबरला घेण्याचं ठरवलेलं होतं. सकाळी 8 वाजता सर्व तयारी पूर्ण झालेली असताना सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असताना प्रशासनानं शासनानं पोलीस फोर्सनं या ठिकाणी ग्रामस्थांवरती 144 कलम लागू करून ते मतदान थांबवण्यासाठी प्रयत्न केला आणि फार मोठा दबाव या ठिकाणी आणलेला आहे. परंतु हा दबाव किंवा हे बळजबरी हे लोकशाहीला घातक आहे. माणसांना ग्रामस्थांना आम्हाला असं वाटत होतं फक्त आमचं मत आजमावायचं. हे कुणाच्या शासनाच्या विरोधात नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, परंतु आमचंच मत खरं आमच्या माणसाला आम्ही ज्यांना मत दिलं त्यांना मत गेलंय का अशा प्रकारचा कल फक्त आम्हाला पाहायचा होता. आणि तो कल आम्ही आमच्या स्वखर्चानं या ठिकाणी प्रक्रिया घेऊन पार पाडणार होतो. सर्व तयारी पूर्ण केलेली होती ग्रामस्थांनी स्वखर्चातून आणि ती प्रक्रिया थांबवण्याचं काम मगाशी 144 कलम लावून प्रशासनानं शासनानं केलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. खरोखर हे मतदान थांबवायला नको होतं. सगळे ग्रामस्थ आनंदानं उत्साहानं या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा उत्साहानं आपल्या मनातलं जे मत आहे ते देण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होते. परंतु हा निषेध आहे या प्रशासनाचा, या शासनाचा, ह्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध आहे की अशा प्रकारचं कृत्य ग्रामस्थांच्या विरोधात करायला नको होतं. ग्रामस्थांना भीती घालून एक जरी मत झालं तरी सुद्धा ते मत देणाऱ्या व्यक्तीला आम्ही गुन्हा दाखल करू अशा प्रकारचा आदेश माईकवरून त्यांनी सगळ्यांना सांगितला. आणि ग्रामस्थ खेडेगावातले ग्रामस्थ भीतीदायक असतात, घाबरट असतात, त्यामुळं त्यांनी मतदानाला या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतला. परंतु या थांबवलेल्या मतदानाचा आम्ही ग्रामस्थ सर्वजण निषेध करतो, जाहीर निषेध करतो. हे चुकीचं आहे. आमचं मत मांडायला आम्हाला अधिकार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे आमचं कुणाच्याही विरोधात मत नव्हतं, हे कुणाच्याही समर्थन मत नव्हतं. हे फक्त आमचा कल, आमचं मत योग्य आहे का हे आम्हाला फक्त तपासायचं होतं. आमची विनंती होती परंतु ती शासनानं धुडकून आलेलं आहे. आमचा जाहीर निषेध आहे. काय ठरलेलं हे मत करायची होती ते ठरलेलं काय झालं तेच कळलं ना आम्हाला. आता पुढं काय करायचं आहे आता आमचं मत कुठं गेलेलं तपशील तू जर होऊन दिलं नाही. इंदिरा गांधी बसणं मतदान करीत आलोय. इंदिरा गांधी बसणं पहिला आधी 10 दिवस शिकवायचं, हाणायला शिकवित होतो आम्ही माणसाची. आणि आता एवढं गोळाला मत होऊन आमचा गोळा झाला. काय सांगितलं सकाळी, काय सांगितलं यांनी सकाळी? काय म्हणलं आमची मतं करायची ते म्हणलं मिळू तरी आम्ही मतं करणार आहे. म्हणलं करू द्या मतं तर नाही म्हणली करायचं. आता हे मतदान आम्ही करणार होतो ती 144 कलम लावलं पोलिसांनी